नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं अंकिता सोनवणे या व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज मी तुम्हाला माझं ज्वेलरी कलेक्शन दाखवणार आहे. तर माझं ज्वेलरी कलेक्शन कसं आहे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आणि यामध्ये खूप काय काय वेगवेगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. माझं ज्वेलरीचं पण सांगणार आहे आणि थोडीशी माहितीसुद्धा सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तरच याला लाईक द्या, असं काही नाही. आणि तुम्हाला तर माहिती आहे महिलांची प्रिय वस्तू म्हणजे त्यांचे दागिने. तर चला आज आपण माझ्या दागिन्यांचं कलेक्शन पाहूयात. तर सर्वात फर्स्ट मी आता दाखवते जे की मला खूप आवडला आणि तो हार ना मी वटपौर्णिमेला घेतलेला आहे. नुकतीच वटपौर्णिमा पार पडलेली आता. तर मी तुम्हाला फर्स्ट तो हार दाखवते. तर हे तुम्ही बघू शकता, हा माझा हार आहे जो की मी वटपौर्णिमेला घेतलेला आहे. खूप छान आहे आणि असं रजवाडी पॅटर्नमध्ये हा हार आहे. तर हा तुम्हाला कसा वाटतो हे बघा बरं. किती छान, एकदम छान असं पेंडॉल आहे आणि याला रंगीत असे मोती आहेत जे की मला खूप आवडतात आणि मला तरी खूप आवडला. आणि माझ्या साडीवरती मॅचिंगसुद्धा झालेला होता. बघू शकता छान अशी डिझाईन आहे. पत्ता असा मोठा आहे याचा आणि याच्यावरचे इयरिंगसुद्धा आहे. मी तुम्हाला दाखवते. इयरिंग्स तर यावरती ना हे वाले इयरिंग्स आलेले आहेत, बघू शकता. हे सुद्धा खूप छान आहे पण याची फिनिशिंग एवढी काय व्यवस्थित नाही, त्यामुळे मी दुसरेच वेअर केलेले होते. तर आता आपण नेक्स्ट हार बघणार आहोत आपला, जो की माझा खूप फेवरेट आहे. माझ्याकडे खूप काही जास्त मोठं ज्वेलरीचं कलेक्शन नाही आहे, पण जे छोटंसं आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तर हे बघू शकता तुम्ही, हा पण हार आहे ज्याच्यासोबत बिंदी सुद्धा आलेली आहे आणि कानातले सुद्धा आलेले आहे. कानातल्याची डिझाईन तर एकदम वाव, अप्रतिम, खूप 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 छान आहे. आणि बघू शकता हा सुद्धा रजवाडी पॅटर्न आहे. याची फिनिशिंग खूप छान आलेली आहे आणि एकदम भारी असं साजूक सोवर हार आहे. असं चोकर टाईप आहे. हे बघा, जरी घातलं तरी किती सुंदर दिसतो ना, तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला वेअर करून सुद्धा मी दाखवते. यामध्ये बघू शकता इतका छान हा हार आहे. याची फिनिशिंग इचं वाव. माझा ऑल टाइम फेवरेट जर नेकलेस म्हटला तर हाच असेल. आता मी तुम्हाला आणखीन काहीतरी दाखवते. आणखीन म्हणजे याच्यावरचे कानातले, याची बिंदी वगैरे तुम्हाला दाखवते ना. दाखवतो ना बिंदी कुठे असते ना. तर ही याच्यावरची बिंदी आहे मंडळी. आणि बिंदी बघा किती सुंदर आहे, किती सोवर आहे ना. मी कधीतरी बिंदी लावलेली नाही कारण मला लावताच येत नाही, तर ही अशी काहीतरी लावायची असते बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हार आपण घेताना प्रत्येक गोष्ट हार आपण का घेतो हे तुम्हालाही माहिती असेल, महिलांना माहिती आहे भरपूर. हारावरचे जर झुमके असो किंवा कानातले असो किंवा ते राणीचे कानातले म्हणतात ते असो, जर असे मोठ्या मोठ्या साईजचे असले तरच आपण हार घेतो, कारण हारवरती मोठेच कानातले छान दिसतात आणि आपण जे मोठे असतात ना तेच वेअर करतो. बघू शकता याची फिनिशिंग वगैरे खूप भारी आहे, खूप छान आहे. प्लस हा वाला हार आहे, हा तर एकदम छान आहे. हा साऊथ पॅटर्नमध्ये आहे. तेच जे घेतो ना ते बोललेलं की साऊथ इंडियनमध्ये आहे. खूप छान आहे. सिंगलच आहे हा, डबल नाही आहे. याच्यावरती झुमके आहेत आणि याच्यावरती ना साजूक असं मोराचा डिझाईन आहे. लाल आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे. याचे पण तुम्हाला झुमके दाखवते. याचे झुमके तर मला जास्तीत जास्त खूप आवडतात. हे बघा असले झुमके आहेत त्याचे. आणि झुमके कुणाला नाही आवडतो, प्रत्येक महिलेला झुमके आवडतातच. तुम्ही बघू शकता मंडळी, हाच तो हार आहे जो मी तुम्हाला दाखवला होता आणि याच्यावरती ना मोराचं डिझाईन आहे. हाच तो हार आहे मंडळी ज्याच्यावरती मोराचं छान असं नाजूक डिझाईन आहे आणि मोराचं काम केलेलं आहे. त्याच्यावरती हे झुमके आहेत. हे झुमके ना याच्यावरती खूप मॅच होतात आणि मी ना कुठल्याही साडीवरती घालते, कधी साडी घातली तर रेड आणि ग्रीन कलरचं असं याचं कॉम्बिनेशन आहे. तर हा असा होता आपला सेकंड हार माझा. हा वाला नेकलेस तर मी तुम्हाला दाखवला, तसं तर वेअर करून सुद्धा दाखवला, पण असं दाखवते. याची फिनिशिंग बघा किती छान केलेली आहे, एकदम बारीक. आणि ही बिंदी आहे याच्यावरची आणि हे दोन्ही पण कानातलेत आहेत. तर आपला व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक द्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हा रजवाडी पॅटर्न मी तुम्हाला सर्वात अगोदर दाखवला. तसं तर हा दिसण्यामध्ये खूप छान आहे आणि कुठल्याही साडीवर तो होतो. काठपदर साडीवरती पण खूप छान दिसतो. असे याला पिंक आणि ग्रीन कलरचे मोती आहेत. काय माहिती पिंक आणि ग्रीनचं माझं एवढं काय नातं आहे. मी जी पण ज्वेलरी सिलेक्ट करते त्यामध्ये पिंक आणि ग्रीन कलर असतोच. हे याच्यावरचे इयरिंग आहेत. इयरिंगमध्ये थोडीशी फिनिशिंग कमी आहे,
त्यामुळे मी या हारवरती नेहमीच दुसरे इयरिंग घालत असते. पहिल्या या हारवरचेच घालते कारण ते पण रजवाडी पॅटर्न आहे. आणि ती ठुशी आहे जी मी तुम्हाला सांगितलं की नवीन लग्न झाल्यावर माझ्या सासूबाईंनी पहिल्यांदा मला घेतलं होतं गळ्यातलं काहीतरी म्हणून घालायला. तेव्हा माझ्याकडे खूप सारं सोनं होतं, तरी पण त्यांनी म्हटलं होतं की जर तुला आवडलं तर घे. आणि त्यांच्या मनाने घेतलेलं आहे. तेव्हा खूप ट्रेंडिंग होतं, माझ्या सगळ्या जाऊबाईंकडे होतं म्हणून मला पण घेतलेलं होतं. हे चंद्रकोर नेकलेस जो मी तुम्हाला सांगितलाय, मी तुळशीबागवरनं घेतला होता 19 फेब्रुवारीसाठी. मला जिजामातेच्या गाण्यावरती शूट करायचं होतं, त्यासाठी हा घेतलेला होता. आणि खूप छान हार आहे, तुम्ही बघू शकता. याला पण बॅक साईडला मोती आहेत आणि खूप छान असा दिसतो. आता हे गव्हाण्याचं मंगळसूत्र मी या कारणी तुम्हाला दाखवत आहे कारण हे पण माझ्याकडे आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर लुक आहे. याचे डोरले नकली आहेत, पण हे जे मणी आहेत ते सोन्याचे आहेत. आणि हे मणी आहे 12.5 ग्राममधले. बघू शकता खूप लांब अशी पोत आहे. 1 ग्राममध्ये मणी येतात 8 आणि एका साईडला हे मणी आहेत 8 मणी आहेत. तर तुम्ही बघू शकता किती लेअर्स आहेत त्याच्या. आणि हे डोरले मला आवडले होते त्यामुळे मी हेच घेतलेले होते. म्हटलं डोरल्याच्या ऐवजी मणी करूयात, तेवढेच मणी आपले एक्स्ट्रा होतील. आणि खरंच झाले. आता असलेच डोरले माझे सोन्याचं करायचं चालू आहे, तर बघूयात काय होतंय.